तर आम्ही आज गेलतो गैनीनाथ गडावर वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीसाठी. तिथं जरा नाथखोळाच विषय होता. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका सारख्या ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. गैनीनाथ गडावर जाताना ना चालू होतं रस्त्याचं काम, पण रस्त्यावर आहे ना गाड्यांना जागाच पुरत नव्हती. ट्रॅफिक तर बेकारवानी होतं, जसं काय नाथखोळा आणि जळगाव धुळा. अशी तर माणसं कधी शिस्तीमध्ये नाही चालत, पण गर्दीच अशी होती माणसांना ना मुंग्यावानी लाईनीत चालावं लागत होतं. तिथं गर्दीच इतकी होती ना गडावर, आम्हाला दर्शन काय जवळून घेता नाही आलं, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. गडावर बैठकीसाठी नाथखोळा मंडप झालेला. मग कार्यकर्ते म्हणले आता नाही नाद राहिलेला, आता इथं थोडा आरामच करावा लागतो. काय सुंदर रांगोळी काढलेली, कलाकाराचे किती कौतुक केले तरी कमीच आहे. आपले कार्यकर्ते म्हणले बबलू आबा आता नाही नाद राहिलेला, आता थोडं फ्रेश होऊन. मग आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला आहे ना थोडी शॉपिंग केलेली. तो अन्याय ना कोणाचा विचारच करत नव्हता भाऊ, नुसता एकटाच काही पण खात होता. मग तिथून कार्यकर्ते म्हणले आता थोडं ना महादेवदाऱ्यात जाऊन घेऊ. मग आम्ही डायरेक्ट महादेवदाऱ्यात पोहोचलो. कार्यकर्ते म्हणले आबा इथं येरीत काय आता कासवच दिसना, आता इथं नाद नाही राहिलेला. मग आपण तिथं घेतलं महादेवांचं दर्शन आणि निघालो बाहेर. कार्यकर्त्यांना लागल्या होत्या भुका, मग काय घेतले वडापाव. मग आम्ही ना एका शाळेच्या ठिकाणी ना झाडाच्या खाली बसलो शांतपणे वडापाव. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि भेटूया आपल्या पुढील नवीन ब्लॉग मध्ये.